स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेना पक्षाच्या 60व्या वर्धापनानिमित्त साडगाव पठार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा। जय महाराष्ट्र। हिंदवी सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मला प्रणाम मानाचा मुजरा। अहो 60 वर्षातून खासदार किती गेले? 40 खासदार गेले। 40 गद्दार कोणी गेली? एकनाथ शिंदे यांनी गद्दारपणा केली। अरे या धुळीला थाप देऊ नका, फक्त पक्ष फोडू नका। शिवसेनेला जातीवंत शिवसैनिक आहे। जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा वर्धापन दिन आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय। या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण हिंदुस्थानातील सर्व शिवसैनिकांना आमच्या पेठ गावच्या समस्त शिवसैनिकांच्या वतीनं, संपूर्ण आंबेगाव तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना परिवाराच्या वतीनं सर्वप्रथम या वर्धापन दिनानिमित्त आम्ही शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी आमच्या आंबेगाव तालुक्याच्या वेशीवरील जे गाव आहे पेठ गाव, या ठिकाणचे सर्व कट्टर शिवसैनिक या ठिकाणी जमा झालेले आहेत। सर्व एकनिष्ठ आणि निष्ठावंत शिवसैनिकांनी आज असा चंग बांधलेला आहे की आता आपण पाहतोय, 2-3 दिवस बातम्या आपण ऐकतोय की कशा प्रकारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडून आलेले खासदार शिवसैनिकांनी ज्यांच्यासाठी जीवाचं रान केलं आणि त्यांच्यासाठी पदरचा पैसा घालून ज्यांना खासदार आमदार केलं, त्यांच्यापैकी काही दगाबाज होऊन त्यांनी गद्दारी करून शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि आता पळून कुठेतरी जाऊन बसलेले आहेत। आमचे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख ज्यांनी कोरोना काळात अख्खा महाराष्ट्र सांभाळला आणि ज्यांची जागतिक आरोग्य संघटनेने नोंद घेतली, महाराष्ट्र वाचवण्याचं काम केलं, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीमध्ये, शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम ज्या गद्दारांनी केलेलं आहे, त्या गद्दारांचं शिवसेना आंबेगाव तालुक्याच्या वतीनं, संपूर्ण पेठ तालुक्याच्या वतीनं, संपूर्ण सातगाव पठाराच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो आणि या गद्दारांना पुढच्या वेळेला मतदारांनी धूळ चारावी अशा प्रकारचं आवाहन करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।